गावाच्या टोकाला एक जीर्णशीर्ण कौलारू घर होतं. त्या घरात राहत होते एक वृद्ध पंडित. हातात नेहमी श्रीमद भगवद्गीता, ओठांवर श्रीकृष्णाचे नाम आणि डोळ्यात समाधान. त्यांचा संसार साधा पण अंतःकरण श्रीमंत. ते रोज गावोगावी कथा सांगत. कोणी कोरडी भाकरी देई, कोणी मुठभर धान्य. त्यातच त्यांचा दिवस सरायचा. एक दिवस कथा संपून परतताना रस्त्यात अचानक एक उग्र चोर उभा ठाकला. हातात सुरा, डोळ्यात क्रूर चमक. हे म्हाताऱ्या, जे काही आहे ते दे, नाहीतर आज इथून जिवंत जाणार नाहीस. पंडितांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. ते शांतपणे म्हणाले, बाळा, माझ्याकडे हे फाटके धोतर आणि ही गीता एवढंच आहे. पण तुला खरंच धनवान व्हायचं असेल तर उद्या माझ्या कथेला ये. मी तुला असा खजिना सांगीन जो लुटलास तर तुझ्या 7 पिढ्या सुखी होतील. चोराच्या मनात लालसेची ठिणगी पडली. नक्कीच एखाद्या श्रीमंत शेठची गुप्त तिजोरी असेल. तो तयार झाला. दुसऱ्या दिवशी चोर गर्दीत लपून बसला. पंडित व्यासपीठावरून सांगू लागले, भक्तांनो, वृंदावनाच्या कुंज गल्लीमध्ये एक सावळा मोहक बालक राहतो, कान्हा. त्याच्या गळ्यात अमूल्य रत्न, अंगावर दिव्य तेज. तो दररोज रात्री पिंपळाच्या झाडाखाली एकटाच येतो. जो त्याला पकडेल त्याचे सारे अभाव नाहीसे होतात. सर्वांसाठी हा एक आध्यात्मिक अर्थ होता, पण त्या चोरासाठी तो तर खजिन्याचा नकाशा होता. तो घरी गेला. पत्नीला म्हणाला, आज मोठी कमाई होणार आहे, थोडं खायला दे. घरात काहीच नव्हतं, फक्त मुठभर सत्तू. तेच घेऊन तो निघाला. हनुमानी पाय, फाटके कपडे, पण मनात एकच नाव, कान्हा, कान्हा. तो काटेरी झुडपात जाऊन लपला. काट्यांनी शरीर रक्तबंबाळ झालं, पण त्याला वेदना जाणवल्याच नाहीत. तो सत्तूचा कण खात म्हणत होता, कान्हा, आज तुला पकडल्याशिवाय जाणार नाही. तिकडे वैकुंठात देवी रुक्मिणी चिंतेत पडल्या. स्वामी, तो चोर आहे, तुम्हाला लुटण्यासाठी बसलाय. तेव्हा श्रीकृष्ण मंद हसले. देवी, जग मला 56 भोग अर्पण करतं, पण हा मला मिळवण्यासाठी काट्यांवर बसलाय. जो मला मिळवण्यासाठी स्वतःला विसरतो त्याच्याकडून लुटलं जाणंही मला आनंद देतं. ती अलौकिक रात्र. अंधारात पैंजणाचा मंजूळ नाच झाला. चांदण्यासारखा तेजस्वी बालक नाचत नाचत आला. चोर झेपावला, पकडलं. आता गळ्यातले सगळे दागिने काढ. बालक हसलं. ती हसण्याची लकेर चोराच्या हृदयाला भेटली. घे ना, हे सगळं तुझंच आहे. त्याने कौस्तुभमणी, कुंडल, कडे सर्व काही त्याच्या झोळीत टाकलं. चोराच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने पहिल्यांदा प्रेम अनुभवले. दुसऱ्या दिवशी चोर पंडितांकडे आला. अर्धे दागिने त्यांच्या चरणी ठेवले. महाराज, हा तुमचा वाटा. पंडितांनी ते रत्न पाहिले. ते मानवी नव्हते, दिव्य होते. ते रडू लागले. मी आयुष्यभर ग्रंथ वाचले, पण दर्शन नाही झाले. आणि तू त्याला प्रत्यक्ष भेटलास? दोघेही जंगलात गेले. हाक मारली, कान्हा, कान्हा. क्षणात तोच दिव्य बालक प्रकट झाला. पंडित चरणी कोसळले. चोराने विचारले, काल तुम्ही माझ्यासाठी आलात, आज यांच्यासाठी का? भगवान म्हणाले, मला हा शास्त्रात शोधत होता. तू मला सत्य, जिद्द आणि वेड्या विश्वासाने शोधलंस. तुझ्या प्रेमामुळे आज यालाही दर्शन मिळालं. मित्रांनो, या कथेचा सार असा आहे की परमात्मा विद्वत्तेने मिळत नाही, तो निष्पाप वेड्या भक्तीने मिळतो. तो हुशारीने नाही तर हृदयाच्या प्रामाणिकतेने जिंकला जातो.